हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्री शिंदेंना उत्तर देताना खासदार संजय राऊतांची जीभ घसरली, टांगा पलटी केला। या मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला उत्तर देताना राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य। महाविकास आघाडीने 20 जागांवर भाजपचा पराभव फिक्स केलाय। प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। महाविकास आघाडीने भाजपसोबत 20 जागा फिक्स केल्याचा आरोप आंबेडकरांनी केला। महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालणार नाही, पवार ठाकरेंचं नाणं वाजणार। उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा, तर फक्त माझं नाणं चालणार ही ठाकरेंची अहंकारी भाषा। भाजपच्या बावनकुळेंचं प्रत्युत्तर। सभेनंतर ठाकरेंचा बोईसर ते वांद्रेपर्यंत लोकलनं प्रवास, तर लोकलमध्ये मुंबईकरांशी चर्चा केली असती तर मोदी की गॅरंटी नाण्याचा खणखणीत आवाज ऐकू आला असता। बावनकुळेंचा ठाकरेंना टोला। मोदी म्हणजे रद्द केलेली 2000ची नोट, तर बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढप्पू पैसा। संजय राऊतांचा हल्लाबोल। आज मनसेची महत्वाची बैठक पार पडणार। राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसे नेत्यांची पहिलीच बैठक। शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिमसाठी रवींद्र वायकरांची उमेदवारी निश्चित, तर भाजपकडून वायकरांच्या उमेदवारीला विरोध। घोटाळ्याचे आरोप असलेल्या वायकरांना उमेदवारी देऊ नका, भाजप कार्यकर्त्यांचा सूर। धैर्यशील मोहिते उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार। शरद पवारांच्या उपस्थितीत अकलूजमध्ये पक्षप्रवेश होणार। माढ्यात शरद पवार गटाचे अभय जगताप बंडाच्या तयारीत। मोहिते पाटलांच्या नावाची चर्चा सुरू असल्याने अभय जगताप नाराज। अभय जगताप माढ्यातून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत। नकली शिवसेना असायला ती तुमची डिग्री आहे का? मोदींच्या नकली शिवसेनेच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। बाळासाहेबांचा फोन गेला की दिल्लीतले लोक चळाचळा कापायचे, आता दिल्लीचा फोन आला की मिंधेंची दाढी चळाचळा कापते। उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।